शरद जोशी स्थापित शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित पाटील बहाडे यांनी केंद्र सरकार आणि भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ यांच्या धोरणांवर तीव्र नाराजी व्यक्त केली। विशेषतः हळदीच्या वायदा बाजारातून वगळण्याच्या कथित कारस्थानावर आणि कापसावरील शुल्क मुक्तीवर त्यांनी चिंता व्यक्त केली। आज नांदेड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। पुढे बोलताना बहाडे यांनी सांगितले की वायदा बाजार शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा मूल्य शोधक आहे। यामुळे शेतकऱ्यांना भविष्यातील दरांचा अंदाज घेऊन उत्पादन, विक्री आणि साठवणुकीचे नियोजन करता येते। मात्र सेबीने तेलबिया आणि डाळींचे वायदे व्यवहार निलंबित केल्याने ते कायमस्वरूपी वगळले जाण्याची शक्यता आहे। अशाच प्रकारे हळद वायदा बाजारही वगळण्याचे षडयंत्र सुरू असल्याचा आरोप त्यांनी केलाय। हळद वायदे बाजारामधून काढावी अशी कुणकुण लागली आहे। काही व्यापारी त्याचा आग्रह धरत आहेत हळद वायदे बाजारातून काढण्याचा। वायदे बाजार हा शेतकऱ्यांसाठी पर्याय आहे, म्हणजे दोन बाजार त्यांना उपलब्ध होतात। एक बाजार संपूर्णपणे बंद झाला तर दुसरा बाजार म्हणजे स्पॉट मार्केट, कृषी उत्पन्न बाजार समितीचा एकमेव पर्याय शेतकऱ्यांकडे राहील। आता शेतकऱ्यांचा सरळ सहभाग काही वायदे बाजारात नसतो, पण वायदे बाजारामधून त्यांना संदर्भ किमती मिळत असतात आणि अशा वायदे बाजार सुरू असला तर त्यांना कळत असते की कोण्या महिन्यामध्ये काय भाव राहू शकतात, काय शक्यता आहे भावाची। डिमांड अँड सप्लाय, मागणी आणि पुरवठ्याचा सुद्धा अंदाज वायदे बाजारातून येत राहतो। म्हणून जे लोक वायदे बाजारात काम करत नाहीत, सरळ शेतकरी त्याच्यामध्ये वायदे बाजारात काम करत नाही, पण तरीसुद्धा वायदे बाजाराचा त्याला असाही फायदा होतो। आणि दुसरं, जे लोक वायदे बाजारात काम करतात त्यांना तर तो एक बाजार आहे आणि त्याचा वापर जर का त्यांनी व्यवस्थितपणे केला तर त्याचा फायदाही भरपूर आहे। असा बाजार बंद करण्यासाठी जे लोक आग्रही आहेत ते मला वाटतं चूक करत आहेत आणि शेतकऱ्यांसाठी हा वायदे बाजार चालू असणं हे फायद्याचं असल्यामुळे आम्ही हळद परिषद घेऊन असं काही सेबीनी करू नये, हळद वायदे बाजारातून काढायचे निर्देश NCDX ला देऊ नये, याच्यासाठी आम्ही आग्रही राहणार आहे।